गाईज आज आहे, मी डेट तर सांगणं सोडूनच दिलंय. पहिले मी डेट सांगायचे की आज काय आहे. आज आहे मलाच कळत नाही, 20 तारीख आय थिंक सो. 20 तारीख आहे, गुरुवार म्हणल्यावर. हा 20 तारीख आहे. आणि काय यार, मीच विसरायला लागले. असं कसं चालेल यार एवढं. आणि आता वाजले 6. तर आज माझं खूप डेंजरवाला दिवस गेलेला आहे. सकाळी उठले, खूप घाई गडबडीत झालंय सगळं आज आवरणं. आणि मी तर माझ्यासाठी आज उपवासाला पण नाही काय बनवलं. मी आता दीदीला सोडायला गेलते, सुट्टे करायचे होते, त्यामुळे मग दीदीला म्हणलं मी पण तुला सोडवते आणि मी चिप्स वगैरे घेऊन येते. तर ते आणलं आणि येताना साबुदाणे वडे आणले. मी बाहेरचं नाही खात मी साबुदाणा वडा कधी, पण आता असं वेळेला चालून घ्यावं लागतं. आणि साबुदाणा वडे खाऊन गेलते मी स्कूलमध्ये, म्हणजे ऑफिसला. तर घरी आले, एवढी भूक लागली होती, चिप्स खाल्ले आणि हे अर्ध खाल्लं आणि आत्ता हे अर्ध खाल्लं. म्हणजे एवढंच खाल्ले मी आज दिवसभरात. आणि मला आत्ता खूप जबरदस्त भूक लागली होती झोपून उठल्यानंतर. आणि पाऊस पडतो बाहेर, असली थंडी वाजत होती मला. फॅन मी लावलाच नाही आहे आल्यापासून. तर मस्त पांघरून घेऊन असे छान झोपले होते मी. आणि आज असं काय माहिती, खूप लो फील होते मला. असं काहीच करू नाही वाटत नाही का, असं वालं होतं. पण आत्ता लॉग आठवला मला घ्यायचं, म्हणजे लॉग केला पाहिजे, किती पण फील होऊ दे काय पण. आणि आता चहा पिणार आहे मस्तपैकी. मी तुम्हाला दाखवते. असा होता माझा धावपळीचा दिवस आजचा, खूप म्हणजे खूपच. राहिलं होतं तर मस्तपैकी दुधातला चहा केलाय. म्हणजे पाणी, मी दुधातला चहा नाही करत आम्ही, पाणी थोडंसं दूध असं मिक्स करतो. तर मस्त असा कलरच छान आला, त्यामुळे ना छान वाटते. मस्तपैकी चहा पिणार आहे आता. मी खूप वेळ त्याला पकवून दिलंय, म्हणजे जरा छान स्वाद लागेल त्याचा. तर आता मी चहा पिणार आहे. आणि कारण की खूप झोपेत उठल्यावर खूप भूक लागते, तर मला आत्ता लागली तशी. मग तर मला स्वयंपाक पण बनवायचा आहे, पण असं वाटतंय नको बनवायला, काय एवढं मला असं हे झालं आज. चला एवढं संपवते आता. आणि हे पण आहे, हे मी एक नेलतं, मला पाणी प्यायचं होतं यार. चलो भेटते मी नंतर, काय स्वयंपाक करते ते दाखवते मी नंतर. आणि आता पाऊस पडतोय. तर गाईज, क्विक अपडेट. तुम्हाला माझ्या मागच्या आवाजापेक्षा हा आवाज छान वाटत असेल तर चहा एवढा मस्त झाला होता. म्हणजे मी 5 महिन्यात ना आत्ता असा चहा पिला असेल आमच्या ह्या घरात बरं का. तसा चहा म्हणजे एवढा मस्त चहा झालता यार, चुम्मेश्वरी चहा झालता. एनर्जी झाली मला डायरेक्ट, मस्तच. गाईज आज ना मला बरंच नाही वाटते. मगाशी पण मी लॉक केला, म्हणलं चहा पिऊन मला तरतरी आली, पण नाही, तसं नाही झालं. थंडी वाजत होती, मधूनच गरम व्हायला लागलं, कारण की मी गॅस पुढे होते आत्ता. आणि तिखट सगळी मिरची हे झाली, ठसका उठलाय. तर मी केलं पुलाव. वरण भात करायची पण इच्छा नाही आता माझी. मम्मी मला तिकडं 7:30-8 वाजता मला आयतं ताट द्यायची, ते पण पंचपक्वान्नाचं. तर मी आज खूप मिस केले. मगाशी मी रडली पण, माझं कारण की खूप अंग दुखत होतं आणि त्यांची पण आठवण येत होती, म्हणून मी रडली पण. आता मला काय बोलायचं नाही, तर मी आता इमोशनल होईल परत. तर दीदी पण निघाली, तिचं पण 8:45 वाजतील आता यायला. तिला पण असं सगळं चाललंय, नुसतं लेट सगळं. आणि 10 वाजतील आम्हाला जेवायला पण मी लवकरच जेवण लगेच भात झाला की, कारण की आता मला कंट्रोल नाही होते. मागाशी पण असं होत होतं पाणी टाकताना भातात. तर आता शिट्ट्याची वाट बघते मी. आणि
आणि खूप डेंजर हालत झाली आता माझी. तर चलो जरा वेळ बसते, बघू आता थोडंसं एडिटिंग करते. डोकं पण दुखायला लागले परत. आणि एक सांगायचं राहिलं, गुड न्यूज. तर उद्या मला सुट्टी आहे, स्कूलला सुट्टी आहे मला उद्या. तर थँक गॉड सुट्टी आहे मला उद्या, कारण की खूप म्हणजे हेक्टिक शेड्यूल तुम्हाला तर दिसत असेल. हे जरा थोडासा आराम तरी भेटेल मला. आणि एडिटिंगचं काम मी कंप्लीट पूर्ण करून टाकणार आहे, कारण की स्कूलमध्ये पण व्हिडिओ काढायला लागतात मला, त्यामुळे स्टोरेज वाढत चाललं आहे. दॅट्स वाय मी आता उद्या सगळं एडिटिंग करेल, घर स्वच्छ करेल सगळं, कारण की घराकडे लक्षच नाही आहे. तर उद्या मस्तपैकी सगळं कामं करेल, माझ्याकडे लक्ष देईल. मेन म्हणजे जरा फेस पॅक वगैरे लावल, कारण की मी काळी पडले पार खूप, म्हणजे खूप असं शेड्यूल खराब झालं आहे. त्यामुळं हे माझी केअर करेल जरा छान, आणि घरातलं स्वच्छ करेल सगळं, आणि एडिटिंगचं काम करेल. फुल दिवस मी मला देणार आहे आता उद्या. चलो हॅलो, आज आहे मला सुट्टी आणि आज मी करते स्किन केअर. तर मी क्लिन्झिंग मिल्कने चेहरा माझा मस्त मसाज करून घेतलेला आहे, आणि फेस हेअर रिमूव्ह केलेत पहिले. तर मी आता छान वाटते मला, मस्त सॉफ्ट झाली स्किन आत्ताच. तर मी स्क्रब पण नाही केलं, फक्त क्लिन्झिंग मिल्कने मस्त मसाज करून घेतला आहे. आणि हे बघा अंगठीचं कसं मला हे पडतं, वन पडला आहे. आज मी कानातले अंगठी वगैरे काढून ठेवले. आज मस्तपैकी मी माझी हेअर केअर तर नाही होणार, फक्त स्किन केअर करणार आहे. आणि आज मला व्हिडिओ काढायचे, तर आता मी प्लॅन केलं आहे माझं शेड्यूल, तर बघू कसं कसं होतं आहे. आता मी फेस पॅक लावते मस्तपैकी. तर गाईज मस्तपैकी माझी स्किन असं वाटतंय खूपच गोरी झाली आहे मी लगेचच. आणि मस्त स्किन झाली माझी सॉफ्ट एकदम, मॉइश्चर लावायची पण गरज नाही, एवढी छान स्किन झाली आहे मस्त. आणि हा फेस पॅक तुम्हाला नक्की सांगेल मी. आता मी यूज करते, खूप महिने झाले त्याला, पण आत्ता मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल तो फेस पॅकचं नाव. आणि छान वाटते यार स्किन, रोज अशीच असू दे. रोज काय होतं धावपळी त्यांना फेस पॅक नाही लावता येत, असं सुट्टी वगैरे असेल तर लावता येतो. संडेचं पण कधी कधी नाही होत, कारण की घरातलं आवरायचं चाललेलं असतं काम, त्यामुळं. आणि कशी वाटते स्किन, तुम्हाला फरक जाणवत असेल मागच्या क्लिपमध्ये आणि ह्या क्लिपमध्ये, तर नक्की मला कमेंट करा यार. कमेंट का नाही करत का काय माहिती, बघतात तर खरं लॉग, पण कमेंट तरी करा, ॲप्रिशिएट करा की तुझे लॉग चांगले आहेत, वाईट आहेत, काय इम्प्रूव्ह पाहिजे. थोडी तरी कमेंट छोटीशी करा, 1-2 मिनटं पण नाही लागत त्याला कमेंट करायला, तर नक्की करा कमेंट. आणि चलो आता मी फरशी पुसते, भांडी घासते, आंघोळ करते, कपडे धुते. आज मी भरपूर काम आहेत मला, नंतर व्हिडिओ शूट करायचं आहे, हेअर वॉश करायचं आहे. आणि साधी स्किन माझी खूप मस्त, सारखं असंच करू वाटते, पण जास्त करून हात नका लावत जाऊ चेहऱ्याला, खूप डॅमेज चेहरा होता. सारखा असा हात फिरवला तरी, तर हात नाही लावायचा सारखा चेहऱ्याला. तर चलो अशा टिप बघण्यासाठी आकांक्षा टोले चॅनलला सबस्क्राईब करा. ये बड़ी अच्छी बात कही आप. मला अशी सवय लागली खूप. गाईज फॅनवर एवढी धूळ बसली ना, मध्येच काढली होती आता, पण आता खूपच धूळ बसलेली. निघत पण नाहीये लवकर. गाईज फायनली फॅन साफ झालेला बघा, आता किती चकाचक दिसतंय. ह्याला म्हणतात साफसफाई. डीप क्लिनिंग करते मी आज. तर आता वाजलेत
11:45, 11:30पर्यंत भांडी, फरशी, कपडे, 12पर्यंत आंघोळ, सगळं उरकलं पाहिजे. चलो. सगळं घर आवरलं आता मी आणि मला आता खूप झोपायला आलंय. कंटाळा आलाय. माझ्या ट्रायपॉड बघा, सगळं म्हणजे सगळं घर आवरलंय. हे बघा सगळं चटई वगैरे टाकून सगळं तिकडचं पण सगळं आवरलंय. फक्त भांडी राहिलीत, कपडे राहिलेत आणि एवढी घाण निघली. बापरे, फॅन तर पुसला नाही, एवढी घाण निघली. ह्याच्या मागं पण झाडणं नाही होत व रोज पुढचं झाडणं होतं आणि आम्हाला हे कपाट आता पुरत नाही आहे. बघितलं खाली कसे आलेत कपडे, पुरतच नाही आहे कपाट. दीदी म्हणली आपण नवीन घेऊया, पण आता रूम चेंज करायची तर बघू. आता रूम चेंज झाल्यावर तिथे एक कपाट भेटायला पाहिजे आम्हाला, म्हणजे काय मग टेन्शनच नाही. आणि चलो आता मी आंघोळ करते फटाफट, भांडी घासते, पाणी लावते. त्यामुळे थंडी वाजायला लागली. मी फॅन खाली बसले, नाही तर मी घामाघूम झाले होते फार. आता गार पाणी नाही घेऊ शकत मी अंगावर. आणि आता भांडी घासते, तोपर्यंत पाणी तापायला थोडंसं कोमट आणि आंघोळ करून भेटते. बाय. 2 hours later. गाईज आता किती वाजलेत बघून आले मी. वेट. A few minutes later. आता वाजलेत 1:45 आणि मस्तपैकी माझी आंघोळ झाली आहे. आणि मी घासून आंघोळ केली तर मला इथं ना असे रॅशेस पडले. त्याला काय होतं काय माहिती. आणि शिरू बघा माझी कशी दिसते, डार्क आणि त्याला काहीतरी होतं घासणीला, तर त्याच्यामुळे मला रॅशेस पडलेत. पण ते जातात, इट्स ओके, एवढं काय नाही, जातात ते. आणि मस्तपैकी मला एवढं छान वाटतंय. पण आता गरम व्हायला लागलं. आता थोड्या वेळ सेट होते, पहिले पूजा करते, मग जरा वेळ बसते. आणि भूक लागली मला खूप जोराची. तर सकाळपासून काहीच नाही खाल्लं मी, नाश्ता नाही काही नाही. तर मी आता पूजा करते पहिले, मग जेवते, मग मी भेटते. आणि आता छान वाटते मस्तपैकी, सगळं घर आवरलं तर. मी आंघोळ केली तर आता चांगलं वाटते. एवढे 2 लाईनी इथं माझा स्टोल, सगळं मी कपडे धुतले, आत्ता वाट टाकले, एवढे सारे जेवले. आता जरा बसते, कारण की खूपच जमल्यासारखं झालं आता मला सकाळपासून काम करून. पण आता सगळं घर मस्तपैकी फ्रेश वाटतंय आजच्या दिवस. उद्या परत जेसीत हे, पण संडेला परत आवरेल मग. आणि असं जावं लागतंय मला मधनं. चॅनल हे आज आहे वटपौर्णिमा. आज ठीक आहे, हे आंबा, वडाची ओटी, परत फुलं, हळदी कुंकू, गहू, ही सुदगुंडी, 7 फेरे घालायला. आता हे वडाची ओटी नसते, लक्षात ठेवा, सावित्रीची ओटी असते. हा, सावित्रीची. हा, आपण काय वाटतो, पण आम्ही वडाला नाही ठेवत, खाली ठेवतो. हा, मग सावित्री खाली असते ना. सावित्रीची ओटी. हा. आणि आज आहे आंब्याचा रस, कुरडई, भजी, पापड, पोळ्या म्हणजे साध्या पोळ्या, पूर्णाच्या नाही. आज आमच्याकडे बेत येतो. बरे, कशामुळे पूजा करते आज तू? हा, जन्मजन्मी हेच पती मिळावे. आणि बघा आताच बघ, हा, बदलायचं असेल नाही, तर पुढच्या जन्मी. नाही मला नाही बदलायचं. तुम्हाला बदलायचे का बाबा? तुम्हालाच पाहिजे दुसरी, मला नाही पाहिजे. जरा कवळी जरा. हा, कवळी कशाला, पुढच्या वेळेस बारीक होते ना मग. समझ रहे हो ना? मला तर तुम्हीच पाहिजे. अरे वा, चालते. आणि त्याच्यासाठी एवढं हे 8 तास चाललेलं आहे की सगळ्या स्त्रिया म्हणतात की नाही का, जन्मजन्मी हाच पती मिळू, 7 फेरे घालतात त्याच्यामुळं. चालते. आणि आता थोड्या वेळाने स्वयंपाक झाला ना, तो पण मेनू आम्ही तुम्हाला दाखवू. आणि मी पण अजून काही जेवण नाही. हा, त्यांनी पण उपास केलाय आज. हा, 12 वाजेपर्यंत घडला, 12 वाजेपर्यंत ऑटोमॅटिक घडला. हा, योग. आणि पौर्णिमा घडली मेन देवीची. चला, भेटते नंतर. बाय. गाईज, मी आत्ता असे दिसत होते, व्हिडिओ काढून झालेला आहे.
आणि खूप गरम व्हायला लागलेलं आहे. तरीच म्हणते मी गरम का होते मला. बारीक फॅन होता आणि माझ्या फ्लिक्सने मला आज खूपच त्रास दिलेला आहे. आत्ता जरा नीट वाटतात आहेत कारण की मी असे बांधून ठेवले होते असे, पण खूपच त्रास झालेला आहे मला नीट असे. आत्ता का छान वाटत आहेत असं. जेव्हा मेकअप काढेल ना मी तेव्हा छान वाटेल. अजूनच मेकअप काहीच नाही यार, पावडर लावली फक्त आणि आता चांगले वाटत आहेत. मग अशी घाण दिसत होती, घाण, पण स्टिल मी केलेला आहे व्हिडिओ असा. आणि असं केलं ना यार आत्ता पडत पण नाही आहेत आणि आत्ता मग अशी पर असं पडला पार इथं. जाऊन दे, छान झाले व्हिडिओ. आता मी काढते ड्रेस, मला खूप गरम होते. हा पप्पांनी त्या दिवशी आणला होता, दीदीचं नवीन ऑफिस होतं तेव्हा मग दीदीने 2 ड्रेस आणले होते. त्यातला मी हा घातला एक आणि खाली पॅन्ट घातली आपली घरची आणि दुसरा आता घालायची इच्छा पण नाही आहे. चलो तर गाईज मी मगाचपासून झोपले, आत्ता लॉग एडिट केला आणि आता दिवाबत्ती करते. मला आत्ता आठवलं की आम्ही आंब्याचा रस करणार आहे आज. पण आंबेच नाही आहे घरात, तर मी आता आंबे आणायला जाते. आता वाजलेत 6:15, तर आंबे आणायला जाते. आणि मी ना हे लायनर आणि ते पावडर फक्त लावली होती त्यामुळे तसेच ठेवलं. आणि लायनर आणि ते आय शॅडो ते अजून काढलंच नाही, तसेच मी एडिट करायला बसले. आणि लॉग मी 6चं टायमिंग दिलं होतं, माझ्या लक्षातच नाही पोस्ट करायचं, सॉरी रील्स मी पोल टाकली होती त्यामुळं. आणि वाव, माझा हा कलर मला खूपच छान दिसतंय ना. आत्ता मी बघितलं सकाळपासून घातलं पण आत्ता छान वाटते ना. आणि मला काय म्हणायचं, आत्ता मला आठवलं माझा एडिट झालं लॉग, मी सेव्ह नाही केला अजून. बघू, मला क्लिप मला असं वाटतं अजून ॲड कराव्यात त्याच्यात, त्यामुळं मी ठेवलं आहे तसंच. फादर्स डेचा आज पोस्ट करते, म्हणजे आज आहे वटपौर्णिमा, तर वटपौर्णिमे दिवशी फादर्स डेचा पोस्ट करेल मी, किंवा उद्या येईल तो. कारण की नेट जरी चालू ठेवलं तर लॉग मला म्हणजे पोस्ट केलं ना मी, दुसरा व्हिडिओ असे यूट्यूबवर बघावे लागतात कोणाचे तरी, तेव्हा कुठं माझं लॉग पोस्ट होतो. म्हणजे असं यूट्यूबवर थांबावं लागतं, मग त्यामुळं मला आता वेळ नाही आहे. तर आता पोळी आहे, दीदीने सकाळीच करून गेली होती. आणि आंब्याचा रस करायचा आहे. मला एवढं हसायला आलं आता. मी म्हणते आंब्याचा रस करायचा ना, आंबेच नाही आहेत. आता आम्ही आंबे आणायला चालले, मी फर्स्ट टाईम एकटी आंबे आणायला चालले. तर आता आवरते थोडं आणि नाहीतर मास्क घालून जाते फक्त. गाडी पण वर आहे यार, गाडी काढायला लागेल. तर चलो बाय. आणि मी खूपच आवडले, मला असे पडले होते मी फक्त जस्ट एडिट करत. तर केसाचा अवतार तुम्ही बघू शकता, पण मी किती छान दिसते यार, म्हणजे यार यार यार. अच्छा. खूपच छान दिसते, चुम्मेश्वरी दिसते मी. तुम्हाला जर आवडले तरी मला आवडले. खुद की तारीफ करो, कुणाची गरज नाही. मी तर ना मला खूप मी आवडते, तर मी माझी तारीफ खूप करते. आणि माझे पप्पा करतात माझी तारीफ खूप. पप्पा लव यू, मिस यू. लाईट लावते सोसायटीच्या.